शुक्रवार 3 नोव्हेंबर. आता आपण 10व्या अध्यायातल्या विभूती पाहणार आहोत. तत्पूर्वी माझ्यापासूनच म्हणजे भगवंतापासूनच कसं सगळं हे विश्व निर्माण झाले, सुरुवातीला कोणाकोणाचा जन्म झाला किंवा कोणाला निर्माण केलं, काल आपण पाहिलेलं आहे. चत्वारो मनवस्तता, सप्तर्षी आणि 4 मनू. तर त्याचा विस्तार बराच होता. काय लक्षात राहिला असेल तो लक्षात ठेवा. निदान 4 मनू आणि 7 ऋषी एवढे तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. त्याच्या पुढचा 7वा श्लोक जो घेतलेला होता, ते म्हणतात की माझ्या सगळ्या विभूती म्हणजे माझा सगळा जो विस्तार आहे आणि जी योगशक्ती आहे, त्याला जो तत्वतः जाणतो तो माझ्याशी भक्तिभावानं युक्त होतो, त्यात संशय नाही. आता त्याचे आपल्याला हे पाहिजे, समश्लोकी वगैरे सगळं विवरण पाहूयात. पहिल्यांदा प्रार्थना घेऊयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. 10व्या अध्यायातला 7वा श्लोक आपण आता पुन्हा पाहणार आहोत. त्याच्या समश्लोकी पाहूयात. एकदा तो श्लोक पुन्हा म्हणते, काल घाईघाईत घेतलेला होता. एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. भगवान म्हणतायत की जो पुरुष, हा म्हणजे जो पुरुष, जो माझा हा सगळा विभूतींचा विस्तार किंवा या सगळ्या विभूती, त्यांचं ऐश्वर्य आणि योगम म्हणजे माझी योगशक्ती, हे जो जाणतो. आता योगशक्ती म्हणजे काय? सगळी माया निर्माण केलेली आहे भगवंतांनीही, आणि ती माया हे सगळं दृश्य जग निर्माण करते, पण ते खरं नश्वर आहे. हे जो जाणतो, हे जो तत्वतः जाणतो, म्हणजे भगवंत स्वतः काहीच करत नाही, मायेच्या करवी ते सगळं करून घेतलेलं आहे. आणि जे निर्माण झालेलं आहे ते सगळं नष्ट पावणार आहे, नाशवंत आहे. हे जो तत्वतः जाणतो तो निश्चल, अविकंपेन म्हणलं होतं. म्हणजे त्याचा भक्तियोग कसा आहे? निश्चल आहे. अशा भक्तियोगाने युक्त होतो, यात कुठलाही संशय नाही. आता आपल्याला मग 12वा अध्याय पण भक्तियोगाचा शिकायचा आहे. तसं 9व्या अध्यायातही पाहिलं की, आणि आत्तासुद्धा सांगतातच आहेत ना की सगळेच माझी जी भक्ती करतात, सगळे जे मला जाणतात, ते मला कसे प्रिय होतात, हे सांगतातच आहेत भगवंत. आपण आता समश्लोकी पाहूयात. हा योगयुक्त विस्तार माझा जो नीट ओळखे, त्यास निष्कंपतो योग लाभे यात न संशय. आता इथे योगचा अर्थ भक्तियोग घ्यायचा आहे, नाही तर कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. आता तुकाराम म्हणतात, एवं विभूती योगास की मी आत्मा या सर्वांस व्यापुनी वेगळ्यापणास जो जाणेल जाणता तोच कोणे एके वेळे येऊन या स्वरूपी मिळे. हेही नको हृदय शाळे टाक मुद्रा तयाची
म्हणून अचला अन्वये माते योजुनी संशय तुकयाची कृपा होय तो शुक ऐसा अनुभवी. आता ज्ञानदेव म्हणतात या लागी सुभद्रापती हे भावया या माझिया विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले विश्व. मी माझी या विभूती आणि विभूती बेष्टली या व्यक्ती हे अवघे योग प्रतीती एकची मानी. ऐसे जो जाणे साचे तयाचे रे जाहले ज्ञानाचे म्हणून उत्तमाधम भेदाचे स्वप्न न देखे म्हणून निशंके येणे महायोगे मजमीनला मनाचे नियंगे एत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला. म्हणजे सत्वगुण आणि तम या तिन्ही गुणांची त्याची शुद्धी होते असं ज्ञानदेव बोलत आहेत. आता इतरांचं बघूया. कीर्तने म्हणतात माझा योग तशी विभूती असली जो जाणतो तत्वता त्याला भ्रांती पडे कधी न कसली ऐशा मला जाणता. पावे निश्चल योग तो निज सुख ज्ञानात से निश्चयी बाया मद्वचनीन संशय धरी हे सत्य की सर्वही. याबद्दल तू मनात संशय धरू नकोस. सोप्या भाषेत अनंत ते म्हणतात थोडक्यात माझी विभूती ऐशी योग तसा जो यथार्थ जाणे तो पूर्ण ज्ञानी महात्मा निसंशय धन्य तो जगी होतो. माझ्या विभूती पण जो जाणतो, जो माझ्याशी जोडण्याचं योग आहे भक्तियोग तो जो जाणतो, खऱ्या अर्थानं जाणतो, त्याचा संशय नष्ट होतो. मारुलकर म्हणतात या माझ्या संपूर्णा विस्तारा जाणतोच बा त्यास पार्था चातुर्याला समजे तो ज्ञानी होय हे खास. तो ज्ञानी आहे. आणि खैर म्हणतात डॉक्टर जो तत्व जाणतो मम योगाचे आणि या विभूतींचे निसंशय जगी मिळते फळ त्याला अचल योग बुद्धीचे. आपण जर अगदी मन लावून कुठलीही काम केलं ना, कुठलंही काम असो, कुठलीही कृती असो, कुठलंही ज्ञान मिळवायचं असो, ते जर कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलाही संशय न ठेवता निसंशयपणे केलं ना की त्याचं चांगलं फळ हे आपल्याला नक्की मिळतच राहतं. आता शंकराचार्य काय म्हणतात बघूया. याप्रमाणे माझ्या विभूतीचा अर्थ काय आहे? माझा विस्तार, एकूण सगळा विस्तार जो आहे तो जर मी म्हणलं तसं असा कवळायचा म्हणलं तर आपल्या याच्यामध्ये कवटाळता येणार नाही, बोलायचं म्हणलं तर बोलता येणार नाही. कारण कशाची विभूती सांगणार. आता चराचरामध्ये आहे, म्हणजे सध्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा तो आहेच, सगळ्या कॉम्प्युटरमध्ये आहे, टी व्हीमध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. चर आणि अचर. कारण अचरपैकी खांबात होता की नाही, त्याच्यातूनच निघाला आहे नरसिंह रूपानी. मग तुम्ही किती वर्णन करणार? रोज नवीन हे येते, मॉडेल येते किंवा नवीन वर्जन पुढचं येतं. मग त्याची ताकद असल्याशिवाय, त्याचा विस्तार असल्याशिवाय हे काही होणार नाही. मग हे सगळं जो जाणतो किंवा माझ्या मायेची घटना आणि योगानं उत्पन्न झालेल्या या सगळ्या सामर्थ्याला, योग असा शब्द आहे, जे काही उत्पन्न झालेलं आहे या सगळ्या सामर्थ्याला योग असं म्हटलं. आणि हा योग जो जाणतो, तत्वतः जाणतो, म्हणजेच मला यथार्थ ती रीतीनं जाणतो, तो पुरुष अविचल योगाने युक्त होतो. त्याचं मन अजिबात चंचल नसतं. योगाची व्याख्या अनेकदा ऐकवलेली आहे की योग हा चित्तवृत्ती निरोध हा. चित्तवृत्ती एका मिनिटामध्ये किंवा एका क्षणामध्ये असंख्य आपल्या मनामध्ये उठत असतात, चित्तामध्ये उठत असतात. त्यातली एखादीच आपण ग्रहण करू शकतो, पण त्यामुळे ते चित्त सगळं चंचल होतं. म्हणून ते निश्चळ व्हायला पाहिजे. आणि अशा निश्चळ अशा चित्तानी जो पुरुष
तो योगाने युक्त झालेला आहे, यात कुठला संशय नाही. मग आता अजून तो काय काय जाणतो ते पुढच्या श्लोकात सांगणार आहे. कालच्यातलं थोडंसं असं सांगायचं होतं की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात सप्तर्षींचे किंवा मनूंचे जे जास्त डिटेल्स दिलेले आहेत ते पण थोडेसे सांगावेसे वाटत आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की मग कालसुद्धा मी बघा 2 पुस्तकातनं किंवा 2 जणांची वेगवेगळी मतं सांगितलेली होती. आता इथे सुद्धा टीकाकारांमध्ये पुष्कळ मतभेद आहेत असं ते म्हणत आहेत की आता जे चत्वारहा आणि पूर्वे म्हणजे पूर्वेकडचे असं नाही, पूर्वीचे, मग आता तो कशाशी संदर्भ घ्यायचा. तर त्यांचं तर म्हणणं आहे ब्रह्मदेवाच्या एका कल्पात 14 मन्वंतर होतात, म्हणजे 14 मनू होतात आणि प्रत्येक मन्वंतराचा मनू देव आणि सप्तर्षी हे निराळे असतात. म्हणून पूर्वीचे 7 हे महर्षींचं विशेषण आहे आणि हल्लीचे म्हणजे वैवस्वतर मन्वंतराचा. आता पूर्वीच्या चाक्षुष मन्वंतरात मन्वंतरातले सप्तर्षी इथे विवक्षित आहेत, म्हणजे अपेक्षित आहेत असं काही जण म्हणतात. आता ते सप्तर्षी कुठले? पूर्वीच्या चाक्षुष आत्ताचा वैवस्वत मन्वंतर आहे बरं का. असे 14 मन्वंतर आहेत. त्यातल्या चाक्षुषमध्ये कोणकोणते ऋषी? तर भृगु, नभ, विवस्वान, सुधामा, विरजा, अतिनामा आणि सहिष्णू ही नावं सगळे आपल्याला नवीन आहेत, कारण काल आपण वेगळे ऋषी पाहिलेत. वसिष्ठ हे शेवटचे होते. आणि आमच्या मते हा अर्थ बरोबर नाही. कारण का की हल्लीचं जे वैवस्वत मन्वंतर आहे, गीतेनं जे सांगितलेलं आहे त्याच्यामधले ऋषी जे काल आपण पाहिले ते मरीची, अंगिरस, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ. आणि याचाच उल्लेख महाभारताच्या शांती पर्वात पण आलेला आहे आणि ती नावं अपेक्षित आहेत, त्यामुळे आपण काल तीच पाहिलेली आहेत. एवढंच इथं सांगायचं होतं. आणि 14 मनू जे 14 मन्वंतरात झालेले आहेत ते 7 2 गट केलेत त्यांनी. पहिल्या 7 संतांची नावं अशी आहेत: स्वायंभुव, स्वारोचिष, औत्तमी, तामस, रैवत, चाक्षुष आणि वैवस्वत. आता याला स्वायंभुवादी मनू म्हणतात, कारण पहिला स्वायंभुव आहे. आणि त्यापैकी 6 मनू संपून आत्ता जो मनू चाललेला आहे तो म्हणजे वैवस्वत. म्हणून असं म्हणतात बघा, वैवस्वत मन्वंतरे दक्षिण देशे अमुक अमुक खंडे. ते सगळी जी आपण हे करतो ना, कुठलाही पूजा हे करत असताना संकल्प करतो, त्याच्यात तो वैवस्वतचा अर्थ येतो. आणि असे पुढं होणारे जे मनू आहेत ना, ते सगळे सावर्णी या नावाने आहेत. तेही मी काल सांगितलं होतं, पण परत एकदा लक्षात घ्या. सावर्णी अशी संज्ञा आहे. पहिला आहे सावर्णी, दुसरा आहे दक्ष सावर्णी, तिसरा ब्रह्म सावर्णी, चौथा धर्म सावर्णी, 5वा रुद्र सावर्णी, 6वा देव सावर्णी आणि 7वा इंद्र सावर्णी. हे सगळे सावर्णी व्हायचेत. आता अजून आपला वैवस्वत मन्वंतर किती वर्ष चालेल, हे कलियुगे प्रथम खंडे प्रथम असं सगळं म्हणतात ना. तर ह्या वैवस्वताला म्हणजे आता ह्या शेवटचा, पूर्वीच्यानुसार हा शेवटचं मन्वंतर आहे. आणि त्यापैकी मग सावर्णी मनूपैकी पहिला मनू सोडून 4 म्हणजे दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी हे एकाच वेळेला उत्पन्न झाले, अशी ब्रह्मांड पुराणात कथा आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे संदर्भ आहेत. आपण काही गडबडून जायचं कारण नाही. एवढंच लक्षात ठेवायचं की कुठल्याही प्रकारे विवेचन असू द्यात, हे सगळं निर्माण करणारा एकमेव कर्ता आहे आणि तो स्वतः काही न करता मायेकडून करून घेतो, एवढं फक्त पाहायचं. आत्ता आपण त्या 7व्याचे सगळे समश्लोकी पाहिली, सगळं पाहिलं. आता 8वा श्लोक बघूया. पण तरीसुद्धा 8व्या श्लोकात काय म्हणतात की जे बुद्धिमान आहेत, अनन्य प्रेमी लोक आहेत, भक्त आहेत, ते भजन कसं करतात, ती भक्ती कशी करतात बघा. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. अहम म्हणजे मी, अर्थात भगवान वासुदेव.
सर्वस्य प्रभवः, सगळ्या जगाच्या उत्पत्तीचं कारण मी आहे. प्रभव म्हणजे कारण, निर्माण होण्याचं कारण. आणि मत्तः सर्वं प्रवर्तते, मत्तः म्हणजे माझ्यापासूनच, सर्वं म्हणजे सर्व, प्रवर्तते म्हणजे सक्रिय होतं, चालू लागतं, चालायला लागतं, जे काही व्यवहार आहेत ते सुरू होतात. इति मत्वा, असं समजून, भाव समन्विता, भाव म्हणजे भक्तिभाव आणि श्रद्धा यांनी युक्त होऊन, बुधाहा माम भजन्ते, जे बुध म्हणजे विद्वान, बुद्धिमान लोक आहेत, भक्तजन आहेत, ते मला निरंतर भजतात, ते मला परमेश्वराला भजतात. आणि काय समजतात की या सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं कारण मीच आहे, माझ्यामुळेच सगळे सक्रिय होतात, कार्याला प्रवृत्त होतात. नाही तर आपण काय चैतन्य आहे, आत्मतत्व आहे म्हणून आपण काम करतोय. आपण नेहमी पाहतो की ज्याच्या शरीरातलं हे आत्मतत्व बाहेर पडतंय ते जसंच्या तसं राहतं, त्याच्यात काही फरक पडत नाही, त्या मूळ विश्वात्म्यामध्ये, परब्रह्मामध्ये मिसळून जातं. म्हणून 15व्यात आता झालंय, आपण 15वं शिकणार आहोत. ममैवांशः जीवलोके जीवभूतः सनातना, तर माझाच एक अंश या प्रत्येकाच्या देहामध्ये जीवरूपाने राहत असतो. तर तेच इथं सांगतायत की हे सगळं जाणणारे, माझ्यावर अत्यंत श्रद्धा ठेवणारे आणि भक्तीने युक्त असणारे जे असतात, ते फक्त माझीच निरंतर भक्ती करतात किंवा मलाच परमेश्वराला भजतात. समर्थांनी सांगितलेले जर काय म्हणू, सगळे देव, इतके देव त्यांनी सांगितलेले आहेत की त्या देवांचं बघा, कोपऱ्यावर असे छोटे छोटे मंदिरं केलेली असतात, किंवा एक मोठं मंदिर असतं, त्याच्या बाहेर पण छोटे छोटे असतात. मागं मी सांगितलं होतं की 7 आसरा म्हणजे पाण्याच्या ज्या जलदेवता आहेत त्या पण मानलेल्या आहेत. छोटे छोटे देव भरपूर आहेत. आणि मग त्यांना भजून किंवा त्यांची भक्ती करून त्यांच्या पदरात तात्पुरतं फळ काहीतरी मिळतं, पण परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर, भगवंताला जाणल्यानंतर जे आपल्याला मुक्तीचं फळ मिळणार आहे ते काही त्याच्यातून मिळणार नाही. म्हणून पुन्हा एकदा बघा की मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचं कारण आहे आणि माझ्यामुळंच सगळं जग हे क्रियाशील होत असतं, असं जाणून श्रद्धा आणि भक्तीनं युक्त असलेले बुद्धिमान लोक मज परमेश्वराचीच नित्य भक्ती करतात किंवा माझीच फक्त भक्ती करतात. त्याचं समजलो की बघूया. सर्वांचे मूळ माझ्यात, प्रेरणा मजपासुनी, हे ओळखून भक्तीने, जाणते भजती मज. सगळ्यांची प्रेरणा माझ्यापासूनच आहे, हे जाणतात ते मलाच भजतात, असं सांगितलं. आता इतरांची बघूया आपण. चव्हाण म्हणतात, सर्वांचे मी आदी कारण, साऱ्यांच्या प्रवृत्तीही घडती, जाणून हे जे ज्ञानी भजती, ते प्रेमळतेने जोडती. किंवा मोरोपंत म्हणतात, उद्भव मी सर्वांचा, प्रवर्तते मजही पासुनी सारे, प्रवर्तते मजही पासुनी सारे, हे जाणून मज भजती, बुधते होतीन लिप्त संसारे, हे जाणून मज भजती, बुधते होतीन लिप्त संसारे. जे समजतायत ते बाकी संसारात लिप्त होत नाही. आणि तुलसीदास म्हणतात, हो ही ईश्वर जगत को मोहिते सब होय, ज्ञानबंत यह जानिके, मोही सेबत जोय. माझ्याशी जे जोडले जातात तेच खरे श्रेष्ठ. किंवा प्रज्ञानानंद म्हणतात, मी सर्वांचा उद्भव, सगळे प्रवर्तते मजपासुनी, असे जाणूनी भजती मजला,
असे जाणुनी भजती मजला अभिन्न भक्ती दृढ करुनी. त्यांची भक्ती माझ्याशी एकरूप झालेली असते, त्यामुळे ते माझ्यापेक्षा स्वतःला वेगळं समजत नाहीत. अभिन्न भक्ती मज समजुनी असं म्हटलेलं आहे. त्यांची भक्ती ही अभिन्न असते. शंकराचार्य म्हणतात, मी वासुदेव नामक परब्रह्म सर्व जगाचा उत्पत्ती करता आहे. माझ्यापासूनच नाश, जे काही सगळं होतं ते क्रिया, कर्मफळ, उपभोगरूप विकारमय असलेले सर्व जगत. आपण कशाचा उपभोग घेतो एक यादी करा सकाळी उठल्यापासून. तर जे काही निर्माण केलेलं आहे या प्रत्येकाचा आपण उपभोग घेत असतो. हल्ली सगळ्या गोष्टी बनत आहेत, झाडांपासून बनवल्या जात आहेत. आपण बसतो, उठतो, झोपतो. सगळी जी साधनं आहेत ती भगवंतांनी बनवलेल्या वस्तूंपासूनच आहेत ना. आणि हेच तत्व जाणून विद्वान लोक परमार्थ तत्वाचा स्वीकार करून मला भजतात. म्हणजे परमार्थ तेच आहे, परमतत्व एकच आहे. आणि ते जाणून जे मला भजतात ना, त्यांच्याशी माझा योग जुळतो किंवा ते माझ्याच भावाशी एकरूप झालेले असतात असं समज, असं म्हटलेलं आहे. आता आपण कित्येक वेळा ज्ञानदेवीमध्ये पण 30 उदाहरणं पाहत असतो नाही का, की पाणी आणि पाण्यावरचे तरंग हे एकसारखेच असतात. दूध, आता दुधाचंच साधं उदाहरण घेऊया. आपण दूध आणतो किंवा दूध गाईची धार काढून काढतात, मग ते तापवतो, मग त्याच्यावर साय येते, मग दही करतो, मग दह्याचं पुन्हा घुसळून लोणी म्हणजे ताक काढतो, लोणी करतो, पुन्हा त्या लोण्याचं तूप होतं. आणि तुपामध्ये दुधाचा अंश आहे पण तो दिसत नाही. आता ही जी सगळी प्रक्रिया आहे ही अशी प्रत्येक गोष्टीतली आपल्याला लक्षात येईल की मूळ काहीतरी आहे आणि त्याच्यापासून सगळं बनतं. आणि त्याची नावं पण बदलतात नाही का. आपण जर एखाद्यानं तूप वाढलं आणि म्हणलं अहो दूध वाढा ना, तर लोक म्हणतील हे तूप वाढतोय आम्ही. म्हणजे त्या तुपात दुधाचा अंश आहे, दुधाशिवाय झालेलं नाही हे खरं आहे, पण मुख्य दूध आहे. त्यामुळं त्यांनी म्हणलं तरी बिघडत नाही आणि आपण म्हणलं तरी बिघडत नाही. तसं परमेश्वराला तत्वतः जाणणं, मूळ तत्व काय आहे हे जाणून घेणं, त्याचा स्थूल आणि सूक्ष्म असा जो शोध आहे तो सगळा घ्यायचा. म्हणजे आपल्याला ज्ञान खऱ्या अर्थानं होतं. आणि मग आपल्या जवळची त्रिपुटी, जसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी होती, तसं हे जग बघणारा द्रष्टा, जे पाहतो ते दृश्य, आणि द्रष्टा दृश्य आणि ते निर्माण करणारा म्हणजे दर्शन, ज्याच्यापासून जे काही ज्ञान बघायला मिळतं त्याला म्हणायचं दर्शन. ही त्रिपुटी बंद होते, ती त्रिपुटी संपते. म्हणून तर ज्ञानदेव काय म्हणतात, जे जे भूते भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. वेगळा भक्तियोग नाहीच आहे. प्रत्येक भूतामध्ये प्राणीमात्रामध्ये मला भगवंताला पहा, त्याच्यामध्ये मी आहेच एवढं जरी आपल्याला समजलं तरी पुष्कळ झालं. म्हणून तर पांडुरंगाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर आपल्याला पंढरीलाच जायला पाहिजे अशी ओढ हळूहळू संपते. कारण त्या विसोबा खेचरांनी औंढ्या नागनाथला सुद्धा शंकरामध्ये किंवा समर्थांनी सगळ्या वारकऱ्यांबरोबर विठुरायाच्या इथं गेले दर्शनाला, आणि तिथं त्यांना विठोबाच्या जागी रामच दिसायला लागला. म्हणून ते काय म्हणतात, इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा. मग ती सगळी छान वर्णन केलेलं आहे. तर असं जे अद्वैत आहे ते माणसाला समजतं आणि मग आपण हट्ट धरत नाही. त्यामुळं मला सुद्धा काही वेळेला असं वाटतं की आपण अजूनही किती शिकलो काही झालं तरी कधी कधी आपण अज्ञानानंच म्हणतो की अरे छा
मला अमक्या अमक्या शंकराला देवाला जायचं होतं, या देवीला जायचं होतं. आता कालच का आज पाहिली बघा, मी नेहमी बघत नाही व्हिडिओ. आपले स्वामी जे आहेत गोविंद देवगिरीजी महाराज, त्यांनी त्या नवरात्रीमध्ये बालिकांचं पूजन स्वतःच्या हातानं केले. आणि पुष्कळ अशा बसलेल्या होत्या, त्या अनेक बसलेल्या होत्या. त्यांच्या मस्तकावर अगदी पुष्प म्हणजे पुष्पार्पण केलेलं आहे. त्यांच्या मुखामध्ये स्वतः काहीतरी गोडाचा घास घातलेला आहे. प्रत्येकीला साष्टांग नमस्कार केला आहे. आणि एवढंच नव्हे तर सगळ्या त्या बालिकांना, कन्यांना, कन्यारूप देवींना स्वतः प्रदक्षिणा घातलेली आहे. म्हणजे हे आपल्या उदाहरणातनं दाखवून देतात, संत असेल, महात्मे असतील, म्हणजे भेद नाही आहे. नाहीतर सगळे म्हणतात चला माहूरला जायचं, इकडे आमच्या इथं भगवती देवी आहे, पाथर्डीला वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणच्या देवीपर्यंत पोहोचायची गरज आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये, प्रत्येक मुलीमध्ये, जर स्त्रीमध्ये आपण देवी पाहिली, आणि प्रत्येक पुरुषामध्ये, मुलामध्ये, मोठ्या माणसांमध्ये जर भगवंत पाहिला, आणि प्रत्येक प्राणी मात्रामध्ये, जसा एकनाथांना गाढवातही दिसतो, नामदेवांना कुत्र्यातही दिसतो, ज्ञानदेवांना रेड्यातही दिसतो, तर तो भगवंत, तो परमात्मा आपल्याला दिसला पाहिजे. आणि तो बघण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ही त्रिपुटी संपेल, अद्वैत निर्माण होईल, आणि आपण भगवंताशी एकरूप होऊ शकू. पुढचा श्लोक बघा. हे जे भक्त आहेत हे कसं भक्ती करतात? मच्चित्त, असं वाटतं की हे सगळं झालंच आहे, पुन्हा 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 तेच तेच वर्णन येते. कारण ज्ञानेश्वरीत या सगळ्या ओव्या झाल्या ना, प्रश्न श्लोक झाले आणि त्याच्यावरच्या ओव्या झाल्या. मच्चित्ता मद्गतः प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. आता हे काय आहे की यांचं चित्त माझ्या ठिकाणीच लावलेलं आहे, म्हणून मच्चित्त, माझं आणि त्यांचं चित्त वेगळं नाहीच आहे, एकच झालेलं आहे. मद्गत प्राणाः, माझ्या ठिकाणी त्यांचे प्राणसुद्धा एकरूप झालेले आहेत. म्हणजे त्यांनी आपलं जीवन सगळं भगवंतालाच अर्पण केलेलं आहे, म्हणून त्याला मद्गत प्राणा म्हणायचं. आणि बोधयन्तः परस्परम, परस्पर म्हणजे एकमेकांना, बोधयंत म्हणजे बोध करून, ज्ञान करून देत. कथयंत आणि सांगत असतात, कथयंत हा म्हणजे सांगत असतात, कथन करतात. आणि नित्यम म्हणजे नेहमी. तुष्यंती च रमन्ति च, नेहमी संतुष्ट होतात आणि माझ्यामध्येच रममाण होतात. रमन्ति च म्हणजे रमतात, वासुदेवामध्येच रमतात. बाकी कशात त्यांना आता इंटरेस्ट वाटतच नाही. तर कोणतरी आज सकाळी सांगत होतं आम्ही या देवाला जातो, आम्ही त्या देवाला जातो, हे करतो ते करतो. म्हणजे माणसाला त्यामध्ये सुद्धा एक मन रमतं, घरात बसून नुसतं काहीतरी तुझं माझं करत बसण्यापेक्षा. पण हे जे आहेत खरे भक्त, त्याचं चित्त, त्याचे प्राण हे सगळे त्या भगवंताशी जोडले गेलेले असतात. फक्त भगवंत म्हणजेच आपण, आपण म्हणजेच भगवंत, इतकी त्यांची मनाची अवस्था झालेली असते. आणि एकमेकांना ते बोध करून देतात. समजा एखादा कुणी अज्ञानी असेल, संशयी असेल, त्याला सांगतात नाही हो, हे म्हणजे हेच आहे, हे म्हणजे हेच आहे, दुसरं तत्त्व कुठलंच नाही, सगळीकडे भगवंतच भरून राहिलेला आहे. म्हणून तर प्रल्हादाची गोष्ट प्रल्हाद वडिलांना सांगतोय की सगळीकडे भगवंत आहे, कुठं नाही आहे. पार त्याला कड्यावरनं खाली लोटून दिलं तरी सुद्धा तो जैसे ते राहिला आहे, सुरक्षित राहिला आहे. आणि ही सगळी भगवंताची कृपा म्हणा किंवा त्याची काळजी घेण्याचा भाग असतो. ते कुणाला असे संकटात टाकत नाहीत. आता त्यातूनही आपण एखाद्या संकटात पडलो तर ते आपलं प्रारब्ध, पूर्वीचं काहीतरी राहिले. तर याची समश्लोकी बघूया. चित्ते प्राणे जसे मीची एकमेकास बोधिती
भरुनी कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती. माझ्याच कीर्तनात भरून जातात म्हणजे रमून जातात. आता आठल्ले म्हणतात, मन जीवर पुनी मज बोधिती, अनन्य जे सदा सुमती, वर्णन करुनी माते, आनंदे नित्य तोषती रमती. नित्य आनंदात असतात. नाही तर काही जण बघा दिवसातले 5 मिनटं आनंदी, बाकीचे 23 तास 55 मिनटंच दुर्मुखलेले, कंटाळलेले. मिरजकर म्हणतात, उपदेशुनी अन्योन्या, गाऊनी रमती यशा, मदर्पित मन प्राण, तोषती भक्त सर्वशा. सर्वशा सगळ्या बाजूनी ते तुष्ट असतात. गडकरी म्हणतात, चित्त प्राणची अर्पुनी, बोधिती ते परस्परा. परस्परा कथा माझी करुनिया, सदा तोषवी हर्षवी, किंवा सदा तोषती हर्षती, सतत आनंदी असतात. आणि भारती म्हणतात, मनमय चित्तची प्राणही, मनमय मदबोध एक एकमेकांना, संतत वर्णन कीर्तन करून, रमतात शांती सुख त्यांना. म्हणजे मनमय झालेले आहेत. जसं मगाशी मच्चित्त झालेले आहेत, तसं माझ्याशीच एकरूप, मनमय एकरूप झाले. प्राणाला, हृदयाला, सगळ्याला त्यांनी बरोबर एकरूप करून घेतलेलं आहे. शंकराचार्य म्हणतात, ज्यांचं चित्त माझ्यामध्ये आहे, नेत्रादी इंद्रिय आणि प्राण ज्यांनी मलाच अर्पण केलेली आहेत, थोडक्यात ज्यांच्या अंतःकरणाचं आणि बाह्य इंद्रियाचे सगळे व्यापार फक्त माझ्यासाठीच असतात, मलाच अर्पण केले जातात. डोळ्यांनी पाहायचं भगवंताचंच रूप, कानाने ऐकायचं भगवंताचंच काय गुण, कीर्ती सगळी, मुखांनी सुद्धा फक्त भगवंताचंच नाव घ्यायचं. सगळे स्पर्श भगवंताचे. बघा ना, फुलाचा असो कशाचे असो, हे सगळं भगवंतच आहे त्याच्यात, असं मानायचे. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय, मद्गत प्राणा, जे असे माझे भक्त असतात, ते एकमेकांना माझं तत्त्वज्ञान, बळ, सामर्थ्य इत्यादी गुणांनी युक्त होऊन माझ्या स्वरूपाची चर्चा करतात आणि संतुष्ट होतात, त्यातच रममाण होतात. आपला एखादा प्रिय मित्र भेटल्यावर जसा आनंद होतो ना, तसा तो माझ्यामध्ये रमतो किंवा आनंदाप्रत जातो. खूप छान असे आधीचे श्लोक आहेत सगळे. बावकर म्हणतात, संपत आली वाटतं वेळ, फक्त एवढं सांगते. चित्ती मी जीवनात मी भरून ते, बोधित मा वर्णिती, एकामेकनी होत तुष्ट ही तसे, आनंद ही पावती. परमेश्वराची लीला अगाध आहे. कालच एक किस्सा ऐकला की सगळ्यांची काळजी घेतो, निर्माण झालेल्या प्रत्येकाला. तर एक शिष्य काय करतो, समर्थांना विचारतो, नक्की सगळ्यांचं पोट भरल्याशिवाय तुम्ही काही खाणार नाही का? म्हणतात, नाही. कुठेतरी कोपऱ्यात कोणतरी राहिलेला उपाशी, त्याला ते भरून द्या, मग मी खातो. तर एक शिष्य काय करतो, एका डबीत एका किड्याला आणून ठेवतो. का अर्जुनाचंच वर्णन आहे ते, आता मला आठवत नाही. आणि लपून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी विचारतो की झालं का तुमचं खाणं आता वगैरे? तर म्हणे, हो मी जेवलो. आणि म्हणे, सगळे कोणीच उपाशी नाही आहे? ते म्हणे, नाही. ते तो जो आहे भक्त शिष्य, तो असं ते उघडतो ती डबी, तर तो जो छोटासा किडा असतो त्याच्यामध्ये एवढासा कणीचा, म्हणजे तांदूळाचा म्हणा किंवा कुठल्या तरी धान्याचा एवढासा कण असतो. तर ती डबी जेव्हा उघडली गेली, त्या डबीतला जो काही लागलेला कण होता तेवढा त्या छोट्याशा कीटकाला उपयोगी पडला. इतकी भक्त काळजी घेत असतो भक्ताची.
बघ देव. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.